मी म्हणतो महामृत्युंजय मंत्र जो मनाने जपेल, तर त्याच्यावर या गोष्टी कधीच होणार नाही. तो तांत्रिकाकडे जाऊन बसतो. ते चिमटे टोच, कुठं सुया टोच, लिंबाला पिना मार. त्या गोष्टीतून काही वशीकरण वगैरे करता येतं का? किंवा वशीकरण होतं, आकर्षण होतं, मारण होतं, विद्वेषण होतं, स्तंभन होतं. ह्या गोष्टी होतात. पण प्रत्येकच तांत्रिक हे करू शकतो असं नाहीये. सर्वसामान्य लोकांनी हे ओळखायचं कसं काय ह्या गादीवरच आपलं काम होऊ शकतं? शिवासमोर कोणत्या गोष्टीची पॉवर चालणार आहे? जर तुमचं अंतर्मन शिवाशी जोडलं गेलं आणि स्वयं शिव जर तुमच्या सोबत चालतात, तर जगामध्ये तुम्ही कोणत्या एंटिटीला घाबरू शकता? वशीकरण नेमकं कुठल्या कुठल्या प्रकारचं केलं जातं? वशीकरण म्हणजे काय? आणि हे वशीकरण केल्यानंतर त्याने कसं समजून घ्यायचं का त्याला कसं माहिती पडेल का माझ्यावर वशीकरण केलंय म्हणून आणि कोणी केलंय? तर वशीकरण हे सत्य आहे. दोन व्यक्ती एक दुसऱ्यांना ओळखतात, त्यांच्यातच वशीकरण होऊ शकतं. जे व्यक्ती एक दुसऱ्याला ओळखत नाही, त्यांना वशीकरण होऊ शकत नाही. तुम्ही अधिकारी वश करू शकता, तुम्ही ज्याच्याशी प्रेम करता त्यांना करू शकता, तुम्ही तुमच्या मित्राला करू शकता किंवा तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून काम काढायचंय, तुम्ही त्याला जाणताय, तुम्ही त्याला करू शकता. वशीकरणाची एक वेळ आहे. ते वशीकरण त्याच वेळेमध्ये होतं. स्त्रियांनी भक्ती केली पाहिजे का? हो. आणि जसं बऱ्याच ठिकाणी ही गोष्ट एक मिथ म्हणून मानली जाते हो. किंवा काही ठिकाणी सत्य म्हणून मानली जाते की स्त्रियांचा स्पर्श चालत नाही, स्त्रियांनी पारायण केलं नाही पाहिजे. देवाचं वारं हे कधी कुणाला येत नाही. सर्वप्रथम मी पहिले पण आता काही वेळापूर्वी बोललो का येणार ते तुमचे पितृगण येतात, जे तुमच्या देवाचे नाव घेऊन तुमच्या शरीरामध्ये संचार होऊन जे पण लोकांचे प्रश्न आहेत किंवा जे पण लोकांच्या समस्या आहेत, ते तुमचे पितृ किंवा ज्या इष्टाला तुम्ही मानताय, त्या इष्टांचे गण तुमच्या अंगामध्ये येऊ शकतात. गण. तुमच्या अंगात जर देव येतोय किंवा जी पण एंटिटी येते, जे पण कोणती गोष्ट येते, त्यांच्याकडे ब्रह्मांडाचं ज्ञान आहे. आम्ही तर मनुष्य आहोत. काही गोष्टी तुम्ही आम्ही रचल्यात. पण त्यांच्याकडे ब्रह्मांडाचं ज्ञान आहे. नमस्कार मंडळी. चला आपण पॉडकास्ट सुरू करूया. आदेश बाबाजी. आदेश. तर सगळ्यात पहिला माझा प्रश्न असा आहे का आपण जे नाथांचे ठाणे असतात त्या ठिकाणी जातो. त्या ठिकाणी प्रत्येक वेळी बघतो दर अमावास्येला, दर नाथांचे जे वार असतात, त्या वाराच्या वेळी आपण त्या ठिकाणी जातो. त्या ठिकाणी आपण बघतो की बरेच असे जे महिला असतात, छोटे-छोटे मुलं असतात किंवा मोठे तरुण असतात, यांच्या अंगात देव संचारतो. आता देव संचारणं हे खरं आहे का? की त्या ठिकाणी भूतखेतं संचारतात? नेमकं याच्यातला खरं काय? हे बघा, मी आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांना सांगतो. देव हा कधी कोणाच्या अंगात येत नाही. हे माझा सर्वात पहिला हा प्रश्न आहे. देव हा कधी कोणाच्या अंगात येत नाही. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो. जे लोकांच्या अंगामध्ये संचारतात. सर्वप्रथम काही लोकांचे पित्र आहेत. जे लोकांचं नाव घेऊन त्यांच्या अंगामध्ये संचारतात. दुसरी गोष्ट राहिली नाथांचं स्थान किंवा एक शिवालय, देवालय जे पण गोष्टी आहेत, अशा ठिकाणी लोकं जातात. तिथं एनर्जी पॉझिटिव्ह असते. लोकं तिथं मंत्र जाप करतात. मंत्रांची स्तुती होती. जे पण आराध्य आहे, त्या आराध्याची स्तुती लोकं तिथं करतात. तर ती जी जागा आहे, त्या जागेमध्ये पॉझिटिव्ह ऑरा तयार होतो. आणि आज मी बरेचसे लोकं पाहिले, का ज्यांच्या अंगामध्ये तुम्ही खूप चांगला प्रश्न केला, का देवाचं वारं संचारतं. सर्वप्रथम मग मला एक सांगायचं, देवाचं वारं संचारण्यासाठी आम्ही तेवढे प्रबळ नाही आणि ह्या युगामध्ये देवाचं वारं हे कधी कुणाला येत नाही. सर्वप्रथम मी पहिले पण आता काही वेळापूर्वी बोललो, का येणार ते तुमचे पितृगण येतात, जे तुमच्या देवाचे नाव घेऊन तुमच्या शरीरामध्ये संचार होऊन जे पण लोकांचे प्रश्न आहेत किंवा जे पण लोकांच्या समस्या आहेत, ते तुमचे पितृ किंवा ज्या इष्टाला तुम्ही मानताय, त्या इष्टांचे गण तुमच्या अंगामध्ये येऊ शकतात. गण. पण ते पण काही अंश येऊ शकतात. हं. पूर्ण अंशाने नाही. का तर आमच्या शरीरामध्ये तेवढी शक्ती नाही का त्या गणांना झेलण्याची. ते गण काही अंश येऊ शकतात, पूर्ण अंश नाही येऊ शकत. तर ज्या इष्टाची तुम्ही सेवा करता, तर त्या इष्टांच्या आशीर्वादाने काही अंश ते तुमच्या शरीरात येऊ शकतात. पण जिथपर्यंत तुम्ही म्हणता का नाथ बाबा येणार किंवा कोणते देवदैवत येणार, ह्या
गोष्टी असत्य आहेत. मग आता जसं बघितलं जातं, की ज्यावेळी भूतखेतं संचारतात किंवा हो. जे तुम्ही जे म्हणले, की पूर्वज किंवा त्याचं येस, येस. पित्र हो. वगैरे जे संचारतात. तर संचारल्याच्या नंतर काही गोष्टी आपण अशा पण बघितलेल्या आहेत, की ते ज्या माणसाच्या अंगात संचारतात, ते डोकं वगैरे आपटतात किंवा मग इनडायरेक्टली म्हणायचं तर त्यांना त्रास वगैरे होतो. हो, हो, हो. पहा काय आहे, ह्या गोष्टीमध्ये काही लोकांच्या डोक्यामध्ये हा फक्त एक अहं बसलेला आहे, का ही एंटिटी माझ्या शरीरात आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, ईश्वराने आमचे शरीर बनवलेलं आहे. ज्या गोष्टीचा तुम्ही विचार करणार तेच तुमच्यासोबत होणार आहे. मग तुम्ही आज म्हणा मी खूप पॉझिटिव्ह आहे, तुमच्यासोबत पॉझिटिव्ह होणार. तुम्ही आज म्हणा मी निगेटिव्ह आहे, तुमच्यासोबत निगेटिव्ह होणार. जसे काही लोकांनी त्यांच्या डोक्यामध्ये बसवले, "व कुणीतरी मला काळी जादू केली, कुणीतरी माझ्यावर चेडा पाठवलाय, कुणीतरी माझ्यावर मुंजा पाठवलाय किंवा कुणीतरी माझ्यावर काहीतरी केलंय." तर ह्या गोष्टीमध्ये सर्वप्रथम तुम्हाला सांगतो, हा काही लोकांच्या बुद्धीचा एक अहम आहे, का ही गोष्ट मला झाली. ज्या मी तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून प्रत्येक लोकाला सांगण्याचा विचार करतोय, सांगण्याचा प्रयत्न करतो, का तुम्ही तुमच्या गोष्टीवर पहिले विचार करा, का तुम्हाला त्रास आहे का नाही? का हा फक्त तुमच्या डोक्याचा विचार आहे? काही लोकं माझ्याकडे येतात का आम्हाला ह्या गोष्टीचा संचार आहे. तर ठीक आहे मी म्हणतो संचार आहे. तुम्ही संचार घ्या. ते माझ्यासमोर काही लोकं संचार घेतात आणि मी त्यांना एक प्रश्न विचारतो आणि त्या लोकांना त्या गोष्टीचं उत्तरच येत नाही. मग मी कशाहून तुम्हाला म्हणू का तुम्हाला देवाचा संचार आहे. असे खूप लोकं झाले. तुमच्या अंगात जर देव येतोय किंवा जी पण एंटिटी येते, जे पण कोणती गोष्ट येते त्यांच्याकडे ब्रह्मांडाचं ज्ञान आहे. आम्ही तर मनुष्य आहोत. काही गोष्टी आम्ही रचल्यात. पण त्यांच्याकडे ब्रह्मांडाचं ज्ञान आहे. जर तुम्ही एक मनुष्य एक प्रश्न विचारताय आणि त्या ब्रह्मांडाच्या ज्ञानाच्या शक्तीला त्याचं उत्तर देता येत नाही. मग तुम्ही सांगा तुम्ही कोणत्या गोष्टीवर म्हणणार का त्याच्या अंगामध्ये वारं संचारतंय? ठीक आहे. तुम्ही म्हटले काही लोकं डोकं पटकतात. काही लोकं उलटे चालतात. आज तुम्ही बऱ्याचशा देवाच्या ठिकाणी जा. तिथं तुम्ही पहा का लोकं डोक्यावर चालतात, हातावर चालतात, बोंबा मारतात, किंचाळतात. भिन्न-भिन्न प्रकारे केस ओढतात, कपडे फाडतात. तर ही एक निगेटिव्ह एनर्जी आहे. जशी पॉझिटिव्ह आहे तशी निगेटिव्ह पण आहे. जसं तुम्ही पॉझिटिव्ह विचार करणार तसे निगेटिव्ह विचार येणार. तर सर्वप्रथम मी एक लोकांना सांगतो का लोकांनी ज्या बी गोष्टी डोक्यात बसवतायत, पहिले याच्यावर विचार करा, का हा तुम्हाला आजार आहे का? आणि आहे, तर ह्याचं सोल्युशन काय? आमच्या धर्मग्रंथामध्ये प्रत्येक गोष्टींचा उल्लेख आहे. हा मंत्र तुम्ही जपल्याने ह्या गोष्टी होतात. तो मंत्र तुम्ही जपल्याने मी म्हणतो महामृत्युंजय मंत्र जो मनाने जपेल, तर त्याच्यावर ह्या गोष्टी कधीच होणार नाही. ओम त्र्यंबकम यजामहे ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वरं बंधनान् मृत्युं मृत्युंमृक्षयमामृतात् ओम हौं जूं सः. हो. हा मंत्र तुम्ही जपा. कधीच तुम्हाला येणार नाही. ह्या बाधा तुमच्यापर्यंत येऊ शकणार नाही. आणि जर तुम्हाला हा मंत्र पण जपता नाही आला, तुम्ही फक्त सांब सदाशिवाय जपा हं. किंवा ओम शिवाय नमः जपा. ओम नमः शिवाय नाही, ओम शिवाय नमः हा जपा. ह्याने पण तुम्हाला खूप पॉझिटिव्ह एनर्जी किंवा पार्वतीपते जपा किंवा शिव पार्वती नमः जपा. हे जपा तुम्ही. वशीकरण नाही म्हणू शकत. याला आपण तिरस्कर म्हणू शकतो. हं. तिरस्करित विद्या. तुमच्या दोघांच्या प्रेमाला तोडणे. तोडणे. वशीकरण फक्त तुम्ही अनुकूल राहू शकता. प्रेमाला तोडू शकत नाही. याच्यासाठी तिरस्कार करावा लागतो. विद्वेषण करावं लागतं. दोघांमध्ये वाद लावावा लागतो. त्यावेळेस या गोष्टी होतात. निगेटिव्ह एनर्जी येणं किंवा पॉझिटिव्ह एनर्जी. हा एक फक्त तुम्ही जसा विचार करणार तसं तुमच्या आयुष्यात घडणार. जसं आपण बघतो, की थोड्या वेळासाठीच ते येतात. परत ते निघून जातात. मग ह्याच्या मागचं काय लॉजिक हे आहे? बघा. आता मी काही लोकं पाहिलेत. काही लोकं घरच्यांना त्रास देण्यासाठी ड्रामाबाजी करतात. काही लोकांना वाटतं, काही स्त्रिया आहेत किंवा काही पुरुष आहेत. तर हे काही लोकं घरच्यांना त्रास देण्यासाठी करतात. 99% तर लोकं घरच्यांना त्रास देण्यासाठीच या गोष्टी करतात. 1% आहे जी एंटिटी येती आणि ती तुम्हाला त्रास देते. अशी पण लोकं आहेत. नाही असा हा वाद नाही, आहेत. पण ते खूप कमी लोकांना आहेत. माझ्या पाहण्यात. आज माझ्याकडे काही लोकं येतात, "आम्हाला हा त्रास आहे." त्यावेळेस मी माझ्या दृष्टीने पाहतो. मी म्हणतो, "बाबा हा तुला त्रासच नाहीये. मग तुला त्रास होतो का?" हं. मी काही लोकांना पर्सनल वेगळं घेऊन पण बोललो, "बुवा तुम्ही हे करताय." तर मग तर ते मला सांगतात, की "बुवा आमच्या घरी असा-असा प्रॉब्लेम आहे. मग आम्ही असं नाही केलं तर मग ते असं होणार आहे."
पण काही लोकांच्या मनाच्या पण गोष्टी आहे, काही लोकांच्या त्रासाच्या पण गोष्टी आहेत आणि काही लोकांनी ठरवलेलं असतं का आमच्या फॅमिलीला त्रास द्यावा. खूप ह्याच्यामध्ये खूपशा गोष्टी आहेत. आता मनुष्य प्रत्येक विचार भिन्न प्रकारे करू शकतो. प्रत्येक ठिकाणी आपण बघतो जादूटोना, करणी कवटाल हां, हां, हां. ह्यासारखा प्रकार हा सत्य आहे का? हा प्रकार तर सत्य आहे. पण कितपत सत्य आहे, हे पण त्याच्यात सत्य आहे. हा प्रकार तिथपर्यंत सत्य आहे, जिथपर्यंत तुम्ही त्याला हेवी करून घेत नाही. हं. तुम्ही जर त्याला हेवी केलं तर 100% सत्य आहे आणि तुम्ही जर त्याला हेवी नाही केलं तर सत्य नाही. मग आजच्या जगात जर आपण बघितलं तर असे तांत्रिक वगैरे पण आहेत. जर एखाद्याला एखाद्याच्या घरच्यांवर किंवा त्याच्या दुश्मनावर जर काही पास टाकायचा असेल, तो तांत्रिकाकडे जाऊन बसतो. ते चिमटे टोच, कुठं सुया टोच, लिंबाला पिना मार. त्या गोष्टीतून काही वशीकरण वगैरे करता येतं का? किंवा वशीकरण होतं. हं, आकर्षण होतं, मारण होतं, विद्वेषण होतं, स्तंभन होतं. हं, ह्या गोष्टी होतात. प्रत्येक गोष्टीच्या गोष्टी वेगळ्या आहेत. पण प्रत्येकच तांत्रिक हे करू शकतो असं नाहीये. हं, किंवा प्रत्येकच तांत्रिकाने केलेली क्रिया ही सत्य होऊ शकते अशी नाही. जो मनुष्य पूर्वजन्मातून ह्या जन्मात येतो, पूर्वजन्मामध्ये त्याचा काय सिद्धांत आहे, त्या सिद्धांताद्वारेच तो या जगामध्ये जगतो. त्या सिद्धांताद्वारेच तो या जगामध्ये कार्य करतो. पहिल्याच सिद्धांतामध्ये तो जर ज्या पण एंटिटीशी कनेक्ट असेल किंवा कनेक्ट होता आणि आज बी त्याच्यामध्ये ते सिद्धांताची शक्ती असणार, तर त्याच्यामध्ये ती पॉवर आहे. हं. आणि आजकाल मी खूप लोकं पाहिले जे पुस्तक शिकतात किंवा एखादी साधना शिकून येतात. काही लोकांना पैसे देऊन साधना शिकतात आणि त्याच्यामधून ते काही गोष्टी लोकांना भेडवण्याचा प्रयत्न करतात किंवा लोकांना एक त्यांच्या दबदब्यावर खाली घेण्याचा प्रयत्न करतात. तर हे सत्य नाहीये. का तर मी एक गोष्ट सांगतो का ईश्वर हे अहम सत्य आहे आणि ईश्वरापुढं ना कोणती गोष्ट आहे, ना होती, ना होणार आहे. शिवला आम्ही अहम तत्वात पाहतो. शिवासमोर कोणत्या गोष्टीची पॉवर चालणार आहे? जर तुमचं अंतर्मन शिवाशी जोडलं गेलं आणि स्वयं शिव जर तुमच्या सोबत चालतात, तर जगामध्ये तुम्ही कोणत्या एंटिटीला घाबरू शकता? तुम्ही जसं शिव म्हणले, हं? आता हा प्रश्न विचारायला नाही पाहिजे, पण तरी पण विचारतो, शिव नेमकं कोण आहे? शिव कोण आहे? शिव ते तत्व आहे, का ज्याला आम्ही कधी ओळखू शकत नाही आणि शिव ते तत्व आहे, का त्याला आम्ही पूर्णपणे ओळखू शकतो. हे तुमच्यावर निर्भर आहे, का तुम्ही कोणत्या प्रकारे शिवाला पाहू शकताय. लक्षात आलं? एक अघोरी एक साधनेत गेले. तर ते शिवाची स्तुती करतात, शिवाला प्रसन्न करण्यासाठी कार्य करतात. जप, तप, होम, हवन प्रत्येक क्रिया करतात, साधना करतात आणि त्या आधारे ते त्याला शिवाला आपलं मानतात. आई, बाप, बहीण-भाऊ सर्व मानतात शिवाला आपलं. तर ते तुमच्यावर आहे, का शिवाला तुम्हाला कोणत्या प्रकारे शोधायचंय. तुम्ही तुमच्यामध्ये पण शोधू शकता, तुम्ही आमच्यामध्ये पण शोधू शकता, तुम्ही पशुपक्ष्यामध्ये पण शोधू शकता. सृष्टीच्या चराचरामध्ये पण शिवला शोधू शकता. का तर अहं, शून्य अहं सृष्टीच्या तत्वातच शिव आहे. आहे ना? तर तुमच्यावर निर्भर आहे का तुम्ही कोणत्या प्रकारे शिवांची उपासना, शिवांची स्तुती, शिवांची आराधना करत हे तुमच्यावर निर्भर आहे. आता माझ्या दृष्टिकोनाने मी जर पाहतो, तर मी प्रत्येकामध्ये पाहतो. सृष्टीच्या चराचरामध्ये पाहतो. जे लोकं माझा तिरस्कार करतात, मी त्यांच्यात सुद्धा त्याला पाहतो. जे लोकं माझ्याशी मैत्री करतात, मी त्यांच्यात सुद्धा त्यांना पाहतो. ज्या लोकांना मी ओळखत नाही, त्या लोकांशी सुद्धा मी त्याला पाहतो. जे पशु आहेत, मी त्यांच्यात सुद्धा त्याला पाहतो. जे वृक्षवेली आहेत, त्यांच्यात सुद्धा मी शिवला पाहतो. म्हणजे सृष्टीच्या प्रत्येक चराचरात मी शिवला पाहतो. ते तुमच्यावर निर्भय आहे, का तुम्हाला कोणत्या तत्वात शिवाला पाहिजे. जसं आपली आता चर्चा चालू होती हां, हां. वशीकरण. हां. तर वशीकरण नेमकं कुठल्या कुठल्या प्रकारचं केलं जातं? वशीकरण म्हणजे काय? आणि हे वशीकरण केल्यानंतर ज्याच्यावर वशीकरण केलंय, त्याने कसं समजून घ्यायचं का त्याला कसं माहिती पडेल का माझ्यावर वशीकरण केलंय म्हणून आणि कोणी केलंय? आता सर्वप्रथम तुम्हाला एक गोष्ट सांगतो. वशीकरण हा प्रभाव काय आहे? हं, वशीकरण करणं म्हणजे कोणत्याही गोष्टीला आपल्या अनुकरित करणं. अनुकूलित करणं म्हणजे मी जे बोलेल ते तुम्ही कराल. हं, मला जे बोलायचंय ते तुम्ही करा किंवा मला तुमच्याकडून काही काम करवून घ्यायचं, तर मी तुमच्यावर वशीकरण करेन. तर वशीकरण हे सत्य आहे. तुम्ही जेवढा विचार करणार तेवढे. वशीकरण हे होतं. हे तेवढंच सत्य आहे जेवढं तुम्ही स्वतः विचार करणार. हं.
आणि वशीकरण तेव्हाच होतं जेव्हा 2 व्यक्ती एक दुसऱ्यांना जाणतात. त्याच्यावरच वशीकरण होऊ शकतं. हं. वशीकरण तुम्ही न ओळखीच्या माणसावर करणार, तर ते वशीकरण कधीही होऊ शकत नाही. वशीकरण म्हणजे काय आहे? आम्ही एखाद्या वनस्पतीला किंवा ज्या पण सिद्धीला तुम्ही घेऊन चालताय, ज्या पण इष्टांची तुम्ही आराधना करतात, तर त्या इष्टांना तुम्ही आवाहन करून त्या मंत्राला तुम्ही त्या ग्रहण काळात तुमच्या गुरूंनी दिलेल्या मंत्राला किंवा पौर्णिमा, अमावास्या, पंचमी, दशमी, नवमी असे जे एक वार असतात, एक स्थिती असतात, पुष्य नक्षत्र, उत्तर फाल्गुना, अ, उत्तरा हे जे नक्षत्र असतात, तर गुरूंच्या आदेशाने आम्ही त्या नक्षत्रामध्ये त्या मंत्रांना सिद्ध करतो. हं. आणि गुरूंच्या कृपेने आमच्या शाबरी मंत्रामध्ये एक वाच येतो का मेरी शक्ती मेरी भक्ती और गुरु की शक्ती. माझी भक्ती आणि माझ्या गुरूंची शक्ती आहे. तर ही शक्ती गुरूंची असती, भक्ती मी करतो. तर ह्याच्यामध्ये प्रभाव द्यायचा किंवा नाही द्यायचा हे कार्य कोण करतात? गुरूंची लीला करते. गुरूंचा आशीर्वाद करतो. गुरूंचा तुमच्याशी राहिलेला संवाद करतो. आणि जेवढा तुमच्या मनामध्ये गुरूंचा आदर आहे आणि गुरूंच्या तुम्ही संलग्न आहात, गुरूंशी तुम्ही एकनिष्ठ आहात, तर तेवढा जो पण गुरुमंत्र देतात, दीक्षा देतात, संकल्पना शक्ती देतात, तर ती त्या ऊर्जेप्रमाणे तुमच्यात काम करते. ती एंटिटी त्याच्यात काम करते. आता वशीकरण मी पुन्हा पहिले पण बोललो का 2 व्यक्ती एक दुसऱ्याला ओळखतात, त्यांच्यातच वशीकरण होऊ शकतं. जे व्यक्ती एक दुसऱ्याला ओळखत नाही, त्यांना वशीकरण होऊ शकत नाही. म्हणजे सरळ-सरळ म्हणायचं तर जर एखाद्यावर करणी कवटाल वशीकरण झालेलं आहे. वशीकरण वेगळं आणि करणी कवटाळ वेगळं. वशीकरण फक्त तुम्ही तुमच्या अनुकूल लोकांना ठेवू शकता. करणी कवटाळ म्हणजे तुम्ही दुसऱ्याचं अहित करायचं. वशीकरण हा शब्दाचा जो कॉन्सेप्ट आहे, तो वशीकरण म्हणजे नेमकं काय? वश करायचं. तुम्हाला माझ्या आधी करायचं किंवा तुमच्या आधी कुणाला करायचं. तुमच्या अनुकूलतेने तो चालायला पाहिजे. वशीकरण. मम वश म्हणजे कुणाला करणे. कुणा-कुणाला करू शकतो? तुम्ही अधिकारी वश करू शकता. तुम्ही ज्याच्याशी प्रेम करता त्यांना करू शकता. तुम्ही तुमच्या मित्राला करू शकता किंवा तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून काम काढायचंय. तुम्ही त्याला जाणताय, तुम्ही त्याला करू शकता हं. किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला भांडते, तुमचे अधिकारी तुम्हाला त्रास देतात किंवा तुम्हाला नोकरीमध्ये खूप त्रास आहे. तुम्हाला लोकं खूप खालच्या भावनेने पाहतात. तुम्हाला त्रास त्या लोकांना वश करू शकता आणि तो करण्याचा अधिकार पण आहे. ते करण्याचा पूर्ण अधिकार आहे. जेव्हा तुम्ही पूर्ण त्रस्त झालात, तेव्हा तुम्हाला वशीकरण करण्याचा अधिकार आहे. हां, पण मग आता ह्या वशीकरण केल्याच्या नंतर त्रास होतो का? हां, वशीकरण केल्यानंतर काय होतं माणसाची बुद्धी भ्रमित होते. हं. ज्याच्यावर वशीकरण केलंय, त्या व्यक्तीने वशीकरण केलंय. त्या माणसाला सतत त्याच्या वेदना व्याकुळ करतात. कारण हा माणूस खूप चांगला आहे. मला ह्या माणसाजवळ जाऊशी वाटतं. मला ह्या माणसाकडे बसूशी वाटतं आणि सतत त्या माणसाचे विचार येतात माणसाच्या डोक्यामध्ये. त्याला आपण काय म्हणतो? वशी वशीकरण करणं म्हणतो. हां, त्रिकाळ हा वशीकरणाचा प्रभाव त्रिकाळ राहत नाही. वशीकरणाच्या प्रभावाला एक काही लिमिट आहे. हं. तुम्ही ज्या प्रकारे संकल्प घेऊन वशीकरण करणार, त्या प्रकारे तो वशीकरणाचा प्रभाव तेवढ्या काळापर्यंत ती एंटिटी करत असते. त्याच्यानंतर पुन्हा नाही करत. तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुमच्याकडे बोलावण्यासाठी वशीकरण करताय, तर तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुमच्याकडे बोलण्यासाठी वशीकरण करताय. तर तुम्ही ज्या व्यक्तीला वशीकरण केलंय, तुमच्याकडे बोलावण्यासाठी, त्याचा प्रभाव तेवढ्याच कालासाठी राहील तुमच्याकडे त्या व्यक्तीला आणण्यासाठी. किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करताय आणि ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते. तर तुम्ही जर तिच्यावर वशीकरण केलं, तर ती व्यक्तीला तुमच्याकडे आणण्यापर्यंत ते वशीकरण कार्य करणार. करणार. हो. त्याच्यानंतर नाही. पण मग आता सपोज ज्या व्यक्तीवर वशीकरण केलंय, हं, हं. त्या व्यक्तीला कसं कळणार की हे वशीकरण नाही. माझ्यावर केलंय म्हणून? तो भ्रमात तो त्यावेळेस जोवर त्याच्या वशीकरणाचा प्रभाव त्या व्यक्तीवर काही कालापुरता कमी होत नाही. हं. पूर्ण प्रभाव तर त्याला कळणार नाही. त्याला आवड लागेल त्या व्यक्तीची. पण ज्यावेळेस थोडा-थोडा प्रभाव कमी होईल किंवा त्याचे साथीदार, त्याचे जोडीदार त्याला म्हणतील, "अरे, तुला या व्यक्तीने काही केलंय का? हं. तू असं सतत त्या व्यक्तीकडे का जातो?" पण तरी ती व्यक्ती काय, "नाही रे बाबा, तो माझा चांगला मित्र आहे किंवा मैत्रीण आहे किंवा माझे अधिकारी, माझे कोण ओळखीचे आहेत, मी जातो." पण ज्यावेळेस त्याचा प्रभाव कमी होत चालतो, तेव्हा स्वयं माणूस एक विचार करतो, "राव, खरंच मी ह्या व्यक्तीकडे घडी-घडी का जातोय? का त्या व्यक्तीकडे माझं काय कारण आहे?" ज्यावर आपण वशीकरण करतो, सर्वात पहिले त्या माणसाचे डोळे बारीक होतात आणि त्याला
कोणी साधी पण गोष्ट बोलली तर त्याला रडायला येतं. हे प्रभाव असतात वशीकरणाचे आणि तो एकदम प्रसन्न राहू शकत नाही. तो फक्त त्या गोष्टीमध्येच गुंतून राहू शकतो. नाही का राव, मला आता या व्यक्तीकडे जायचंय, मी या व्यक्तीकडे गेलो नाही तर काय होणार? फक्त तो त्या गोष्टीमध्येच गुंतून राहणार. तर हा प्रभाव अशा प्रकारे ओळखला जातो. किंवा कधी-कधी त्याच्या हृदयामध्ये धड होणे जास्त प्रमाणात, पोटामध्ये कुठेतरी दुखणे, त्याला लघवीचं प्रमाण जास्त येणे, हं, डावा-पायामध्ये खाज येणे, हं, हे वशीकरणाचे प्रभाव असतात. हं. त्याच्या डोळ्याची पापणी थोडी लांब होणे आणि त्याचा चेहरा पूर्णपणे असा पांढरा पडणे, हे वशीकरणाचे प्रभाव असतात. याच्यातनं बाहेर पडण्यासाठी काय? याच्यातून बाहेर पडण्यासाठी सर्वात प्रथम मी एक माणसाला सांगतो, गणेश अथर्वशीर्षित. हं, तुम्ही जर रोज गणेश अथर्वशीर्ष वाचलं ना, हं. तर तुमच्यावर वशीकरणाचा प्रभाव होणार नाही. होणारच नाही. ते काय आहे? मंत्र काय आहे तो? गणेशांचा एक मंत्र आहे. गणेशांची एक शीर्ष आहे. अथर्वशीर्ष म्हणतो आपण. गणेश अथर्वशीर्ष एक पुस्तक पण येतं. हं, तर माझं प्रत्येकाला सांगणं, किशोरवयीन जे पण लोकं आहेत, ज्यांना हा प्रभाव आणि ते लोकं त्रस्त आहेत, त्यांनी गणेश अथर्वशीर्ष वाचायला सुरुवात करणे. दुसरी गोष्ट, ओम ह्रीं श्रीं कालिकाय मम सर्व व्याधी बंधन मोक्ष करोती स्वाहा, हा मंत्र वाचायला पाहिजे. तर ह्यानी ज्याच्यावर प्रखर वशीकरण आहे, हं. भले असा मायूंच का नाही, तर ते तुटून जाणार. तुटून जाणार. हो. माझा एक प्रश्न होता. अ, माझा एक मित्र आहे. त्याने घरच्यांच्या विरोधात एका मुलीला म्हणजे प्रेमसंबंध होते त्यांचे. हो, हो. त्यांनी पळून जाऊन लग्न केलं. विवाह केला. आळंदीमध्ये हो, जाऊन हो, हो. विवाह केला. कोइन्सिडेंटली असा की मुलगा हिंदू होता आणि मुलगी मुस्लिम होती. ओके, ठीक आहे. तर त्यानंतर त्यांनी त्यानंतर 1 ते 1.5 वर्ष ते सोबत राहिले. हो. मुलगी अचानक म्हणली का मला घरच्यांसोबत भेटायचंय, हो, हो, घरच्यांना हो. भेटायचंय. घरी गेली ती परत आलीच नाही याच्याकडं. ओके. तर आता त्याचं पहा, असं म्हणणं आहे का वशीकरण केलं, घरच्यांनी तिला काहीतरी खाऊ घातलं, की ती परत माझ्याकडे आली नाही. मग ह्या गोष्टी असं एकच नाही. मी बऱ्याच जणांकडून ऐकलेलं आहे, की अशा गोष्टी झालेल्या आहेत म्हणून. तर ओके, याच्यावर ओके, काय? ओके, ओके. खूप चांगला प्रश्न आहे तुमचा. आता सर्वप्रथम तुम्ही बोलले का मित्र तुमचा सनातनी आहे आणि इस्लामिक मुस्लिम मुलगी आहे. तर बघा, एक एक गोष्ट सांगतो. मी तर कोणत्या जात धर्माला मानत नाही. मग तो कोणत्याही जातीचा असो. आमच्यासाठी सर्व मनुष्य समभाव आहे. आणि दुसरी गोष्ट, आम्ही ज्या व्यक्तीशी प्रेम करतो, हं, तर त्यावेळेस आम्हाला जात आणि धर्म ह्या गोष्टीच्या मध्ये जर आम्ही अडकलो, तर ज्या गोष्टीशी आम्ही प्रेम करतो, ती मुलगी असो, तिला पण वाईट वाटेल, तो मुलगा असेल त्याला पण. नाथ संप्रदायामध्ये काय आहे, का सर्व समभाव आहे. बरोबर. नातांकडे सर्व समभाव आहे. आणि जात धर्माचा विषय हा प्रेमात कधी येत नसतो. प्रेम हे अव्याख्यित आहे. प्रेमाची व्याख्याच नाही. आणि ते जे तुमचे मित्र आहेत, त्यांना पण मी एक सांगू इच्छितो. ठीक आहे, तुमचा प्रश्न आहे का त्यांच्या घरच्यांनी त्यांना वशीकरण केलं आणि त्या गेल्या, त्या आमच्याकडे पुन्हा आल्या नाही किंवा तो मुलगा आला नाही. अशा गोष्टी आहेत. तर सर्वप्रथम तुम्हाला सांगतो, वशीकरण आज केलं उद्या होतं असं कधीही नाही. वशीकरणाची एक वेळ आहे. ते वशीकरण त्याच वेळेमध्ये होतं. हं, वशीकरणाची एक वेळ आहे. ते वशीकरण त्याच वेळेमध्ये होतं. जसं तुम्ही म्हणता मी आज केलं आणि उद्या त्याचा प्रभाव होईल असा नाही. कदाचित ती मुलगी किंवा तो मुलगा घरी जाऊन त्याच्या घरच्यांचे, बहिणीचे, आईचे, वडिलांचे स्थिती पाहून पण तिचं मन कधीतरी बदलू शकतं. दुसरी गोष्ट, जे खरं प्रेम आहे, ते आज घरी जाऊ किंवा नाही जाऊ हे बदलू शकत नाही. तर तशा मुलांना, मुलींना माझं सांगण्याची एक विनंती आहे, का ह्या गोष्टीला तुम्ही डोक्यातून काढून टाका. का भाऊ ते गेले आणि वशीकरण केलं आणि ते आल्या नाही किंवा त्यांना काही खाऊ घातलं, त्यांच्या पोटात घातलं, त्यांना भ्रमित करून ठेवलं. ह्या गोष्टी होतात, पण ह्या तात्काळ होत नाही. हा भाऊ, ती मुलगी गेली किंवा तो मुलगा गेला आणि तो पुन्हा तुमच्याकडे आला आणि 1-2 महिन्यांनी तुमचे नाहक वाद झाले, विवाद झाले आणि मग ती गेली, तर त्या गोष्टीला आपण मानू शकतो हे वशीकरण आहे. झालंय. वशीकरण नाही म्हणू शकत. याला आपण तिरस्कार म्हणू शकतो. हं, तिरस्करित विद्या. तुमच्या दोघांच्या प्रेमाला तोडणे. तोडणे. वशीकरण फक्त तुम्ही अनुकूल राहू शकता. प्रेमाला तोडू शकत नाही. याच्यासाठी तिरस्कार करावा लागतो. विद्वेषण करावं लागतं. दोघांमध्ये वाद लावावा लागतो. त्यावेळेस या गोष्टी होतात. जसं आता वशीकरण, मुलगी किंवा मुलगा घरी गेला. त्यांनी काही खाण्यात-पिण्यात कोणत्याही गोष्टींनी, वस्त्रावर पण वशीकरण होतं, केसावर होतं, नाकावर होतं, थुंकीवर होतं, तुमच्या पायाच्या मातीवर होतं.
तुम्ही ज्या वस्तूवर बसलात त्या वस्तूच्या कापडावर होतं. आणि काही असे पण मी तांत्रिक पाहिलेत का फक्त तुम्हाला डोळ्यांनी सुद्धा वश करू शकतात. ही पण क्रिया आहे. हं. तुम्हाला भ्रमित करू शकतात, तुम्हाला स्तंभित करू शकतात. ही पण क्रिया आहे. तर माझं त्यांना एक सांगण्याची एकच इच्छा आहे, का भाऊ ती व्यक्ती मुलगा किंवा मुलगी गेली, तुमच्याकडे आली 1 ते 2 महिन्यामध्ये तुमच्या जवळ राहिली, त्याच्यानंतर तुमचे वाद झाले आणि ती गेली. तर तुम्ही समजा का तुमच्यावर तिरस्कार किंवा वशीकरण केलंय. समजा केलंय हा प्रभाव नाही. आणि जर ती गेली आणि ती आलीच नाही, तर ह्याला आपण वशीकरण म्हणू शकत नाही. ह्याला मनाचं परिवर्तन म्हणू शकतो. का गेली आणि तिने आई, बहीण, भाऊ यांचे दुःख पाहिलं, त्यांनी पाहिलं आणि त्याच्या मनामध्ये परिवर्तन झालं आणि तो आला नाही. किंवा असं बी तो गेला, उद्या त्याच्या घरच्यांनी त्याला बांधून ठेवलं किंवा तुमच्याकडे येऊन नाही दिला, हा पण भाग असू शकतो. मग आपण त्याला वशीकरण म्हणू शकत नाही. सहजासहजी वशीकरण करणारे खूप कमी लोकं आहेत. वशीकरण विद्या ही प्रत्येकाकडं ईश्वराने दिलेली नाही. तुरळक लोक आहेत जगामध्ये आहेत. तुरळक लोक आहेत जे साधू संत आहेत, महात्मा आहेत त्यांच्याकडे या गोष्टी आहेत. प्रत्येका तांत्रिकाकडे ह्या गोष्टी नाहीत. तुम्ही जे आता म्हणले, की बांधून ठेवणे किंवा मग एखाद्यात फूट पाडण्यासाठी जे मंत्र वगैरे वापरले जाते. आजकाल आपण बघतो, की डायव्होर्सचे केसेस पण जास्त जास्त होतात. फाईल तर ह्या सर्वप्रथम काय होतात, जसं तुम्ही आजकाल Instagram आहे, Facebook आहे, WhatsApp आहे, अजून Snapchat वगैरे ज्या गोष्टी असतात, त्याच्यावर तुम्ही तुमचे फोटो शेअर करतात. आणि जे ओरिजिनल तांत्रिक आहेत, जे साधक आहेत, यांच्याकडे अशी सिद्धी आहे, पॉवर्स आहेत अजून पण, का ते फक्त 2 लोकांचं जर त्यांनी नाव घेऊन ती क्रिया केली, स्मशानभूमीमध्ये एखाद्या शवाच्या ठिकाणी जाणे किंवा गंध हिवऱ्याचं झाड आपण म्हणतो, त्या झाडाखाली डाक डाकिनीच्या यंत्र सान्निध्यामध्ये कोंडून ठेवणे मटक्यामध्ये. आपण त्या दोघांचा फोटो किंवा एक काही जडी येतात. त्या जडी किंवा साळे एक प्राणी येतो, त्याचा काटा पण उपलब्ध असतो, साळेचा काटा आणि कोरफडीचे काटे. तुम्हाला सांगतो आपलं कुत्रं आणि मांजर यांचे केस. तुम्हाला सांगतो बकरी आणि कुत्र्याचे केस. तुम्हाला सांगतो उंदीर आणि मांजरीचे केस. म्हणजे डीप सांगतो. तर हे केस आणून त्या व्यक्तीच्या पायाखालची माती घेऊन किंवा तिचे वस्त्र घेऊन किंवा त्याच्या डोक्याची केस, त्याची थुंकी घेऊन ह्या क्रिया करून लोकं जे रिअर तांत्रिक आहेत ते करून त्याच्यावर मंत्रण करून ते टाकतात. आणि मी पाहिलंय का ह्या क्रिया केल्यानंतर 24 तासाच्या आत लोकांमध्ये वादविवाद होतो. होतो. येस 100% आणि मग आता सपोज एखाद्यावर ही क्रिया झालेली आहे. ओके. आता कसं असतं एखादा पुरुष आणि एखादी स्त्री हो. ही लग्न बंधनात अडकणार हो. हे विचार करूनच अडकतात. हो. असं फालतूमध्ये कोणी टाइमपासमध्ये कोणी अडकत नाही. हो. पण काही लोक असे असतात किंवा त्या मुलीचा बॉयफ्रेंड किंवा मुलाची गर्लफ्रेंड त्यांना असं वाटतं का नाही बुवा ह्याचं माझ्यासोबतच लग्न झालं पाहिजे, याचं तुटलं पाहिजे म्हणून ते क्रिया वगैरे करतात. करतात. ह्या ठीक गोष्टी आहे. आहेत. माझ्याकडं तर अशा बऱ्याचशा माझा गोष्टी असा आहेत. प्रश्न आहे, की ही क्रिया झाली, ही कसं ओळखायचं? हां. अचानकमध्ये काय होतं का माणसाला एक चिडचिड स्वभाव होतो. त्या माणसाचं मन कोणत्या गोष्टीत लागत नाही आणि ज्या गोष्टीशी तुम्ही प्रेम करता ना, तर तुम्हाला असं वाटतं, "बुवा आता ही व्यक्ती माझ्या कामाची नाही. या व्यक्तीला मी एकदम दूर करून टाकणार." माझ्याकडे बरेचसे किस्से असे आलेत, जे मी सॉल्व्ह केलेत. लोकांनी तिरस्करित प्रयोग बरेचसे केले होते. काही लोकांवर तर जे ब्लॅक मॅजिक करतात लोकं, स्मशानभूमीमध्ये जाऊन वगैरे काय करतात, मुर्द्याच्या हाडावर वगैरे ह्या पण क्रिया केल्या होत्या. तर मी तशा पण क्रियांना सुधारित केलंय. बऱ्याचशा गोष्टी आहेत, मी काही लोकांची नाव घेऊन त्यांना नाही हे करू शकत. तर होतात. तर माणसाच्या स्वभावात अचानक बदल होतो, फरक होतो आणि तो माणूस एवढा चिड करतो का त्याला कळत नाही. तो डायरेक्ट म्हणतोय, "मला तुझ्याकडे राहायचं नाही." मग तो घरी जातो. मग विचार करतो, "राव, ह्या व्यक्तीशी माझं असं का होतं राव? मी तर एवढं प्रेम करायचो." मग कदाचित त्यांचे विचार सुराहिले, चांगले राहिले, तर ते एखाद्या ज्योतिषांकडे किंवा एखाद्या चांगल्या जे भक्ती करतात, महाराजांकडे जातात. मग महाराज त्यांना भभूती वगैरे देतात आणि म्हणतात, "जा, तुझं चांगलं होईल, काही नाही." ते आशीर्वादाने ह्या गोष्टी नष्ट होऊन जातात. आणि एवढं सत्य आहे का जे हे लोकं करतात तिरस्करित, तर ह्या विद्येवर जो भक्ती करतात ना लोकं, यांचा प्रभाव खूप जास्त प्रमाणात पडतो. पडतो. हो, खूप प्रमाणात. जे खरी भक्ती करतात, हं. यांनी फक्त भस्म पण त्या लोकांना दिलं ना, तरी यांची विद्या नष्ट होऊन जाते. का तर हे करतात लोकांचं घर तोडण्यासाठी आणि ते करतात लोकांचं घर जोडण्यासाठी आणि बरोबर. आम्ही तर प्रत्येक आमचे गुरु पण सांगतात, का तुम्ही कधी पण जोडण्याचं काम करा, तोडण्याचं करू नका. आणि आपण जर जोडण्याचं काम करतो, तर स्वतः परमात्मा आपल्यासोबत असतो आणि ज्यावेळेस परमात्माचा आशीर्वाद असतो सृष्टीवरचा, तुमचं कोणीच काही करू शकत नाही.
आता ईश्वराची जसं लीला. आपण बघतो की काही गोष्टी आहेत का जे खडा वगैरे देतात, हो, पेंडंट देतात. आता हो. इनडायरेक्टली म्हणलं तर माझ्या हातात पण अंगठी आहे, हो, हो, हो. तुमच्या हातात पण अंगठी आहे. आहेत. हो. तर ह्याचा आणि त्या गोष्टीशी काही रिलेशन आहे का? हां, आता पहा कसं आहे, खड्यांची जर आम्ही गोष्ट करायला गेलो, हं, तर हे तुमच्या ग्रहाला अनुकूल करतात हं. आणि ह्या ग्रहाला अनुकूल करतात. आता जास्त प्रभाव ह्या गोष्टी त्याच्यावर नाही करू रोखू शकत. शकतात काही? नाही, नाही. नाही. एवढ्या नाही रोखू शकत. त्याचा प्रभाव कमी करू शकतात. हं. प्रभाव कमी करू शकतात, पण पूर्णतः रोखू शकत नाही. प्रभावाला कमी करू शकतात, पण पूर्णतः रोखू शकत नाही. पूर्ण रोखण्यासाठी ज्यांच्याकडे सिद्धी आहे, त्या तपोबलाची, त्या साधनेची, तिथं जाऊन तुम्हाला त्यांच्याकडे जावं लागतं. कट करावा लागतात. ह्या प्रभाव कमी करणार, पण पूर्णतः प्रभाव कमी करू आणि शकतात. आता सरळ असे बी मी काही एस्ट्रोलॉजर पाहिलेत. हं, माझ्याकडे आहेत. माझे मित्र आहेत हं, आणि ते माझ्याकडे केसेस आणतात ह्या गोष्टीच्या हं, आणि त्यांनी मला बरेचदा सांगितलं का गुरुजी, मी ह्या व्यक्तीचं मी कुंडली पाहिली किंवा या गोष्टीची मी सर्व गोष्टी चलित पाहिले, ग्रहाची स्थिती पाहिली. मी ह्याला हा उपाय दिला, मी ह्याला हा स्टोन दिला, पण ह्याला जेवढा प्रभाव होणं तेवढं का तर ब्लॅक मॅजिक म्हणजे काय असतं, एक एक एंटिटी, एक शक्तीला आपण त्या व्यक्तीवर पाठवतो आणि ती शक्ती काय करते, त्याच्या पूर्ण साथीच्या साथी इंद्रियांना बांधते, हं. बंद करत चालते, बुद्धीला बंद करत चालते. सर्वप्रथम ब्लॅक मॅजिक तुमच्या बुद्धीवर कार्य करतं, मग तुमच्या मनावर करतं आणि मग तुमच्या जिभेवर करतं. 3 प्रकारे ब्लॅक मॅजिक काम करतं. मग ते ते करणाऱ्यावर ते डिपेंड आहे का तुमच्यावर कोणत्या प्रकारे करायचं. ते त्या प्रकारे करतात. कोणी लोकं तुमच्या बुद्धीला स्तंभित करतात, कोणी तुमच्या जिभेला करतात, कोणी तुमच्या अंतर्दृष्टीला करतात. असे बी माझ्याकडे लोकं येतात, का जे लोकं म्हणायचे का "गुरुजी मला सर्व काही कळायचं, सर्व काही दिसायचं. मी लोकांचे प्रश्न सोडायचो. पण आज मला असं झालंय का लोकं माझ्याकडे आल्यावर मला कळतच नाही." तर त्यावेळेस मी थोडं त्यांची एंटिटी पाहतो. तर काही लोकं काय करतात का त्यांची एंटिटी बंद करून ठेवतात. हं. त्यांची ऊर्जेला बंद करून ठेवतात, त्यांच्या दृष्टीला बंद करून ठेवतात. तर असे पण जगामध्ये गोष्टी आहेत आणि होतात. आणि आता माझा सरळ-सरळ प्रश्न आहे, की आत्ता जर आपण बघायला गेलो, तर भोंदू बाबा आता सध्या आपण नाशिकमध्येच बघितलं खरात प्रकरण. ते होते, नव्हते, आहेत, नव्हते तर आपल्याला त्यात पडायचं नाहीये. पण भोंदू बाबा भगवे वस्त्र घालून सुद्धा पैशाची देवाण-घेवाण. आता नाथ संप्रदायात जर आपण विचार केला, की नाथांचं जे जीवन आहे, ते एक संन्यासी जीवन आहे. हो. त्यात त्याग हा सर्वात मोठी गोष्ट. हो. मला एक गोष्ट सांगा. सर्वप्रथम तुम्ही मला प्रश्न केला का भोंदू बाबा. तर आम्हाला कुणाला भोंदू म्हणण्याचा अधिकार हं. नाही आणि आम्ही त्यांना म्हणू पण शकत नाही आणि त्यांच्या जीवनचर्येमध्ये ते त्यांच्या स्थानी आहेत. आम्ही आमच्या स्थानी आहोत, तुम्ही तुमच्या स्थानी आहात. राहिला गोष्ट भगवे वस्त्र, त्याग आणि संन्यास. जो संन्यासी असतो ना, हं. हा मोह, माया, घृणा, निंदा याच्यापासून परे असतो. त्याला कोणत्याही गोष्टीची गरज नसते हं. आणि मोह नसतो. त्याचं असं आहे तुम्ही दिलं तर खाणार नाही तर उपाशी राहणार. तो मागत पण नाही. अशी लोकं खूप जगामध्ये कमी आहेत. आमचे सद्गुरू गुरुवर्य आहेत. आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये होऊन गेले. खूप तपोबलीत आमचे गुरुवर्य होऊन गेले. त्यांचं नाव श्री सद्गुरू ऐश्वरनाथ बाबाजी. आमच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये भुईकोट किल्ल्याच्या तिथं आमचं महादेव मंदिर आहे बेलेश्वर. प्रसिद्ध ठिकाण आहे. लाखो लोकं महाशिवरात्रीला सोमवती सोमवारला येतात. श्रावणी सोमवारमध्ये. तर ते एक सिद्ध संत आमच्या भूतलावर होऊन गेले, जे संन्यासी आहेत आणि त्यांची पण लीला आख्यात आहे. बाबांनी स्नान केलेले जल पण जर आपण कोणाच्या अंगावर शिंपडलं तरी त्यांच्या सध्या आजार बरे होत होते. असे आमचे गुरुवर्य होते. आणि भगवं वस्त्र घालणे म्हणजे हा आयुष्याचा त्याग आहे. मी तर प्रत्येकाला एक विनंती करतो, का भगवं वस्त्र तेच लोकं घाला, जे त्याचा अनादर आणि आमच्या संप्रदायाचा आदर करू अनादर शकतात. नाही करणार. हं. आदर करू शकणार. आदर करू त्यांनीच शकतात. भगवं वस्त्र धारण करा. अन्यथा आज तुम्ही बरोबर बोलले, की बरेचसे लोकं भगवं वस्त्र घालून लोकांना गंडाधोरी करून पैसे कमावतात. तर ह्यानी सर्वप्रथम पहा आम्ही एक चूक करून मोकळं होऊ. पण खराब नाव आमचं संप्रदायाचं होतं. आमच्या नाथांनी त्यांच्यानंतर 84 सिद्धनाथांनी त्यांच्यानंतर 900 नाथांनी जे कार्य केलं, तर या कार्यावर कोणीही लोकांनी ची दृष्टी वेगळ्या भावनेने जाईल,
अशा प्रकारे आम्ही तर या जीवनामध्ये वागायला नाही पाहिजे. आणि मला त्या लोकांना विनंती करून सांगणं आहे, का जर तुम्हाला पैसा कमवायचा आहे, बघा पैसा ही आजची तुमच्या युगाची गरज आहे. तुमची आमची सर्वांची आहे. पण आमच्या वस्त्राच्या नावाखाली पैसा नका कमवू. पैसा जर कमवायचा तर तुमच्या टॅलेंटवर कमवा, तुमच्या हुनरवर कमवा, तुमच्याकडे जी शक्ती आहे त्याच्यावर कमवा आणि तुमचा जो व्यवसाय आहे त्याच्यावर कमवा. फक्त आमच्या वस्त्रावर आणि ह्या गोष्टीवर पैसा कमवू नका किंवा आमच्या संप्रदायाचं किंवा आमचे जे एवढं तपोबलित जे नाथ होऊन गेले, ह्यांच्या एवढ्या सर्व गोष्टींना आमच्या एका चुकीमुळं कुठेतरी डाग लागल, अशा प्रकारे वागू नये. सर्व माझे जे पण भक्त आहेत नाथांचे, ते माझे गुरुबंधू आहेत. ज्या बहिणी आहेत, त्या माझ्या बहिणी आहेत. नाथ संप्रदायात जे पण लोक आहेत, ते माझे गुरु भाऊ बहीण आहेत, गुरुवर्य आहेत. आणि जे पण आहेत जे लोक ह्यांना तर बंधू नाही म्हणू शकत काही लोकांना, पण जे पण लोक ह्या गोष्टीने पैसा कमावण्याचं कार्य करतात, तर त्यांना माझी एकच विनंती आहे, भाऊ तुम्ही ह्या गोष्टीने तर पैसा नका कमवू. तुम्ही पैसा कमवण्यासाठी दुसऱ्या गोष्टीची चालना धरा. आणि सर्वप्रथम आम्ही जे करतोय याचा काय प्रादुर्भाव होणार आहे, केल्यानंतर काय आणि केल्याच्या पहिले काय होणार होता, या तिन्ही गोष्टींवर विचार करूनच करा. अन्यथा करू नका. भगवं वस्त्र तोच धारण करू शकतो जो त्यागी आहे, जो ब्रह्मचारी आहे, जो भगवं वस्त्र घालून कोणाही विषयी वाईट विचार करणार नाही. फक्त अधिकार त्यालाच आहे भगवं वस्त्र धारण करण्याचा, अन्यथा नाही. आणि मी तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून प्रत्येकाला विनंती करतो का जे पण लोक अशा काही गोष्टी करत असतील तर त्यांनी कृपा करून ह्या गोष्टी करू नका, ज्याने आमच्या संप्रदायाचा नावाला कुठेतरी कालिमा पेसन. का तर नाथ संप्रदाय खूप मोठा आहे. आमच्या गुरुवर्यांनी खूप तपश्चर्या करून, खूप लोकांची त्रास भोगून आणि पूर्ण जीवनाचं तर्पण अर्पण करून या गोष्टीला निर्माण केले. तर माझी प्रत्येकाला एकच विनंती आहे का तुम्ही भगव्या वस्त्राचा तरी कुठेतरी आदर करा. त्याचा अनादर होईन या गोष्टीला करू नका. आणि तुम्ही जर करणार पण आहे बघा, ईश्वराकडं म्हणतात ना, देर हे अंधेर. आज तुम्ही करणार, उद्या त्याचा भोग भोगता येणार आहे. आणि ज्यावेळेस भोग भोगायला येतो त्यावेळेस कोणाचाही वशिला चालत नाही. म्हणून माझं प्रत्येकाला एकच सांगणं आहे का तुम्ही आमच्या कोणत्याही गोष्टीवर, कोणत्याही भक्ताकडून आक्षेप, कोणत्याही गोष्टीचा प्रभाव पडेल अशी गोष्ट करू नका. आता जे सर्वसामान्य लोक जातात, ज्यांना त्रास आहे ते ऍक्च्युली डायरेक्टली नाथ संप्रदायाशी जोडलेले जे साधू असतात किंवा हो. ज्यांच्या गाद्या चालू आहेत हो, हो, त्यांच्याकडे जातात. त्या ठिकाणी ह्या गोष्टी होतात. हो. असं मी पण पाहिलेलं आहे, बऱ्याच जणांनी कोणत्या पाहिलेलं आहे. गोष्टी होतात? पैशाची देवाणघेवाण किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतात. हां. तर सर्वसामान्य लोकांनी हे ओळखायचं कसं का ह्या गादीवरच आपलं काम होऊ शकतं किंवा हे बघा, ह्या गादीवर काम होऊ शकतं किंवा नाही होऊ शकत, हा तुमचा बघण्याचा दृष्टिकोन आहे आणि तुमचा विश्वास आहे. का तुम्ही जर एका गोष्टीवर विश्वास केला ना, तर इथं माझं काम होणारच, ते होणार. आणि तुम्ही जर विश्वास नाही केला, तर तुमचं काम कसं होणार? हा तुमच्या विश्वासावर एक भाग आहे. दुसरी गोष्ट आला पैशाचा विषय. आता जर तुम्ही एक नारळ आणायला गेले, किमान आजची किंमत ₹20 ते ₹25 आहे. बरोबर तर तुम्ही ज्या गादीवर चाललात, त्या माणसाच्या घरी नारळाचे बगीचे तर नाही ना, का तो तुम्हाला ते देऊ शकतो. एक उदाहरण. बरोबर किंवा तुम्ही एक पाण्याची बाटली घ्यायला गेले. त्या माणसाकडं पाण्याचे बॉक्स कोणीतरी फुकट तर आणून दिलेले नाही ना, का भाऊ तो व्यक्ती तुम्हाला देईन. तर त्याची जी किंमत आहे, त्याच्या वस्तूची किंमत आहे, हे देणं तर तुम्हाला अनिवार्य आहे आणि हे तुम्हाला द्यायलाच पाहिजे. का तर त्या व्यक्तीच्या घरी तर ते बनत नाही ना. बरोबर तो बिचारा आणतोय, तो तुम्हाला देतोय. तर ती किंमत तर त्याला देणं योग्य आहे. पण त्या गोष्टी एवढं नाही का तुम्ही लाख देणार, 50,000 देणार, 21,000 देणार नाही. आता त्याची सामग्रीची जी किंमत आहे, ती तर तुम्हाला द्यावं लागणार आहे. बरोबर हां, तुम्ही तुमच्या इच्छेने आहे, तुम्हाला त्यांना दक्षिणा द्यायची किंवा नाही द्यायची किंवा जे गुरुवर्य आहेत, जे गादीचे आसनाधीश आहेत, जे गादी मालक आहेत, जे गादी चालवतात, त्यांची काय दक्षिणा ठराविक असन, ते तुम्हाला म्हणतील, "बुवा एवढी माझी दक्षिणा आहे." तर हे तुम्हाला देणं अनिवार्य आहे. हे अनिवार्य आहे. का तर त्यांनी आता एक डॉक्टरकडे तुम्ही गेले, डॉक्टरांची फीस आहे.
तर ते तुम्हाला देणे. जर ते सत्य आहेत, तर ते तुम्हाला काही मागणार नाहीत. बरोबर. आणि जर ते सत्य पण नाही, तरी ते तुम्हाला काही मागणार नाही. का तर ऑलरेडी ते जे सामान आणतात, ते तर त्यांना फुकट येत नाही. जे गुरुवारी तुम्हाला म्हणतात, "भाऊ तुम्ही आता पाणी घेऊन या. तुम्हाला लागणारी अगरबत्ती घेऊन या किंवा लोबान घेऊन या किंवा तुम्ही नारळ घेऊन या." ह्या गोष्टी तुम्ही घेऊन या आणि ते तुम्हाला मंत्रून देतात. तर ती तुमची स्वइच्छा आहे. तुम्हाला त्यांना काय द्यायचं किंवा नाही द्यायचं. लोक असं म्हणतात, की नाथ संप्रदायात नाथ भक्ती करणं किंवा मग नाथांची जोपासना करणं थोडंसं अवघड आहे. कारण की ज्या गोष्टी पाळणं म्हणजे मदिरा नाही पिणं किंवा बाकीच्या ज्या पण गोष्टी आहेत, नॉन-व्हेज वगैरे नाही खाणं. तर ह्या गोष्टींचं मागचं रहस्य काय? हां. एक सर्वात प्रथम मी प्रत्येकाला सांगतो, तुम्हाला पण सांगतो, का नाथ संप्रदाय हा अवघड नाही. हा सत्यावर चालणारा संप्रदाय. सत्य गोष्टीला प्रस्थापित करणं, सत्य गोष्टीला तुमच्या शरीरामध्ये घेणं आणि तोच व्यक्ती घेऊ शकतो त्याच्यामध्ये काहीतरी असतं. प्रत्येक व्यक्ती घेऊ शकत नाही. आता त्यागी हे सर्व त्यागतात. मोह, माया, मत्स्य, मदिरा सर्व. जो जो खरे नाथ सांप्रदायिक लोक आहेत, हे कधी मदिरा वगैरे प्राशन करत नाहीत. बरोबर. कधी ह्यांना कोणत्या गोष्टीचं घेणं नाही ना कधी हे कोणत्या मोहात पडतात. ह्यांना फक्त आणि फक्त नाथांची भक्ती, नाथांची सेवा. नाथ संप्रदाय हा अवघड नाही. तुम्हाला बघण्याचा दृष्टिकोन काही लोकांनी अवघड केलाय. जे लोकं भोंदूगिरी तुम्ही म्हटले किंवा जे लोकांना तुम्हाला सत्याच्या मार्गावर चालवायचं नाही, त्या लोकांनी लोकांच्या मनामध्ये ही भीती घातली का नाथ संप्रदाय खूप अवघड आहे. पण ऑलरेडी नाथ संप्रदाय हा अवघड नाही. तुमच्या मनाला संतुलित करणे, तुमच्या मनाला सत्याच्या मार्गावर नेणे, हे तुमच्यासाठी अवघड आहे. संप्रदाय अवघड नाही. नाथांची भक्ती एवढी सोपी आहे का तुम्ही चालता, फिरता, उठता, बसता करू शकता. नाथांची भक्ती एवढी भोळी आहे, एवढी सोपी आहे का तुम्ही प्रत्येक जीवाशी करू शकता. प्रत्येक मित्राशी, मैत्रीशी, प्रत्येक मनुष्याशी तुम्ही ती भक्ती करू शकता. प्रत्येक मनुष्याला तुम्ही त्या भक्तीत आणू शकता. पण स्वयं तुम्हाला ती कठीण वाटायला नाही पाहिजे. जर तुम्हाला ती कठीण वाटली, तर तुम्ही म्हणणार का नाथांची भक्ती आणि सर्वात पहिली ज्या लोकांना तुम्हाला सत्याच्या मार्गावर जाऊन नाही द्यायचं, ज्या लोकांना तुम्हाला अंधश्रद्धेमध्ये ठेवायचं, ज्या लोकांना तुम्हाला नरबळीमध्ये ठेवायचं, तर ते लोकं तुम्हाला भेडवतात का नाथ भक्ती खूप कडक आहे, नाथांची सेवा खूप कडक आहे. पण मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला सत्याच्या मार्गावर चालायचं तर तुमच्यासाठी नाथ भक्ती ही कडक नाही, सौम्य आहे. एकदम प्रभावशाली आहे, शक्तिशाली आहे आणि प्रसन्नता आहे. तुम्हाला जीवनाच्या यशस्वी मार्गाकडे नेणारी भक्ती नाथभक्ती आहे. स्त्रियांनी भक्ती केली पाहिजे का? हो. आणि जसं बऱ्याच ठिकाणी ही गोष्ट एक मिथ म्हणून मानली जाते हो. किंवा काही ठिकाणी सत्य म्हणून मानली जाते, की स्त्रियांचा स्पर्श चालत नाही, स्त्रियांनी पारायण केलं नाही पाहिजे, स्त्रियांचं असं, स्त्रियांनी भोग नाही लावला पाहिजे. ह्या गोष्टी कितपत ह्या सत्य? गोष्टीला मी मानत नाही. सर्वप्रथम माझ्या पण नाथांनी मच्छिंद्रनाथजी बाबा पण ज्यावेळेस भ्रमण करत होते, गोरक्षनाथ, नवनाथजी, 84 सिद्धनाथजी, त्यांच्यानंतर जे नवशेनाथ सर्व भ्रमण करत होते. हे भिक्षाच मागत होते ना. भिक्षा ह्यांना कोण फक्त पुरुष वाढत होते का? कोण वाढायचं? स्त्रिया पण वाढ भिक्षा वाढण्याचा अधिकार कुणाला आहे? पुरुषाला आहे का? जास्त करून कोण वाढतात? स्त्रिया. मग जर ते त्या स्त्रीकडून भिक्षा घ्यायचे आणि ते त्या भिक्षेस्वरूप अन्न ग्रहण करायचे, मग त्या स्त्रीला त्यांची सेवा करण्याचा अधिकार का नाही? आणि कोणत्या धर्मग्रंथामध्ये हे आहे का स्त्रियांनी नाथांची पूजा करू? हे सांगा. आमचा पण जन्म स्त्रीच्या पोटातून झाला, है ना? मग आम्ही का सेवा करतो नाथांची? तुम्हाला फक्त भयभीत ठेवण्यासाठी आणि तुम्हाला असत्याकडे नेण्यासाठी सांगितलंय का स्त्रियांनी नाथांची सेवा करू नये. मी सांगतो जेवढा अधिकार पुरुषाला आहे, तेवढाच अधिकार स्त्रीला आहे. जेवढा अधिकाराने पुरुष नाथांची सेवा करतो शकतो, तेवढ्या डबल अधिकाराने स्त्री नाथांची सेवा करू शकते. आणि हा अधिकार नाथांनी स्वयं दिलाय स्त्रीला. का तर आमच्या नाथ संप्रदायामध्ये स्त्रीला एवढं मोठं आमच्या नाथांनी महत्त्व दिलंय. पार्वती समान प्रत्येक स्त्रीला आमच्या नाथांनी धरलं. सरस्वतीप्रमाणे आमच्या स्त्रीला नाथांनी धरलं. लक्ष्मीप्रमाणे आमच्या स्त्रीला नाथांनी धरलं. बोला. मग तिला सेवा करण्याचा अधिकार का नाही? आणि कोणत्या ग्रंथात आहे का नाथांनी ची सेवा स्त्रियांनी करू नये? अन्न तर स्त्रियांनी दिलेलं खाल्लं. स्त्रिया बी त्यांच्या सेवेमध्ये होत्या. मग कोण म्हणतं का आजच्या युगामध्ये स्त्रीनी नाथांची सेवा करू नये? हे सांगा. हा एक भ्रम फैलावलाय. तुम्हाला नाथ संप्रदायापासून लांब नेण्याचा, तुम्हाला नाथ संप्रदायापासून वंचित ठेवण्याचा आणि तुम्हाला नाथ संप्रदाय खूप कडक आहे म्हणून असं सांगून भ्रमित करण्याचा. बाकी काहीच नाही.
जेवढा अधिकार पुरुषाला आहे तेवढा स्त्रीला आहे, जेवढा स्त्रीला आहे तेवढा पुरुषाला. समतोल आहे. नाथ संप्रदाय समतोल आहे. याच्यात कोणता उच्च नीच मतभेद काहीच नाही. आमच्या नाथांची शिकवण आहे का जो माणूस मतभेद करतो तो आम्हाला कधीच ओळखू शकत नाही आणि जो आम्हाला ओळखण्याची ताकद ठेवतो तो कधीही मतभेद करू शकत नाही. म्हणून मी स्त्रीला पण पुरुषाला पण सेम भावनेने बघतो. मी स्त्रीला पण पुरुषाला पण सेम भावनेने सांगतो का भाऊ तुम्ही नाथांची सेवा करू शकता. हा एक भ्रम आहे. फक्त काही लोकांनी फैलावलाय का तुम्ही सत्याच्या मार्गावर चालू नये म्हणून. अन्यथा असं आमच्या नाथांविषयी काहीच नाही. जसे आमचे सर्व नाथ आहेत यांच्यासारखं प्रेमळ जगामध्ये कोणी नाही. सर्वांना पदरात घेतात. म्हणून तर माया स्वरूपी मच्छिंद्रनाथ, मायारूपी मच्छिंद्रनाथजी त्यांना म्हणतात. आई आणि वडिलांचं सुख आहे त्यांच्या दरबारात. तुम्ही निराश होऊन एकदा जाऊन मागा, नाही भेटलं मग बोला. सुख आहे. आई वडिलांचं पण सुख आहे नाथांच्या दरबारात. ज्यांनी खरी नाथ भक्ती जाणली ना, त्यांनी कधी स्त्रीला तुच्छ, हीन कधी समजला नाही. स्त्री ही एवढी शक्तिशाली आहे का कधी मी खूप बाबा लोक पाहतो, महाराज लोक पाहतो आणि मला यांना सांगणे आमच्या नाथांनी कधी कोणाला चरण स्पर्श करून दिला का? ही घ्या ती मला दाखवा तुम्ही. स्त्री ही उच्च ह्याच्यात गणना आहे, मातेमध्ये गणना आहे तिची. आणि ती जर तुमची चरण स्पर्श करती, तुम्ही एवढे भाग्यशाली आणि शक्तिशाली आहात का? ती स्त्री तुमचे चरण स्पर्श करते. म्हणून मी कधी या माझ्याकडे येणाऱ्याला प्रत्येकाला मी सांगतो का तुम्ही कुणाचेही चरण स्पर्श नका करू. ज्याच्यामध्ये एक क्षमता आहे ज्ञानाची गती देण्याची, फक्त त्या आराध्यांचे तुम्ही चरण स्पर्श करा. जे सतगुणी साधू आहेत आजच्या युगामध्ये. अन्यथा तुम्ही चरण स्पर्श करू नका. नाथांनी अधिकार तुम्हाला चरण स्पर्श करायला दिलाय का? आमचे नाथ सुद्धा कधी चरण स्पर्श करून देत नव्हते. आज फक्त ही दिखावट आहे, बाकी काही नाही. आणि जे सत्य आहे ते कधी तुम्हाला चरण स्पर्श नाही करून देणार. फक्त आशीर्वाद देतील, ज्या म्हणतील ते राजच्या म्हणजे आहे. जा तुझं चांगलं आहे, जा तुझं कल्याण भवतु, शुभम भवतु म्हणणार, पण कधी तुम्हाला चरण स्पर्श नाही करून देणार. ही आमच्या नाथांची ख्याती आहे. आणि स्त्रीलाच तेवढा मान आहे जेवढा पुरुषाला आहे. एक शेवटचा आपण एक थोडा छोटासा रॅपिड फायर घेऊ. एका शब्दात किंवा 2 शब्दात त्याचं उत्तर द्या फक्त. हं. नवनाथ. नवनाथ म्हणजे ज्ञानाचे प्रतीक, ज्ञानस्तोत्र. श्री गुरु दादा गुरु मच्छिंद्रनाथ. अति शक्तिशाली आणि अति प्रेमळ आणि सत्याच्या मार्गावर नेणार. भगवान शिवशंकर. उदय स्वयं प्रखर ऊर्जा स्तोत्र, ब्रह्मांडाचे रचनाकार, ब्रह्मांड रचिता. नाथांचा किंवा महादेवाचा त्रिशूळ. त्रित युगांचा नाश करणे. त्रित युग म्हणजे या अपार त्रिशक्ती आहेत ज्या तुम्हाला अंधकारापर्यंत नेणार. या त्रित युगचा नाश करणे. नाथांचा चिमटा. असंख्य गोष्टींना क्षणमात्रामध्ये क्षयकृत करणारी गती. शाबरी विद्या. जीवनाचं सार. मृत्यू. अंतिम सत्य. मोक्ष. प्रारब्धाच्या पलीकडे. तर धन्यवाद तुम्ही या ठिकाणी आल्याबद्दल, आमच्या पॉडकास्टसाठी तुम्ही वेळ दिल्याबद्दल. आमच्याकडनं एकच नाथांच्या चरणी प्रार्थना असेल की तुमच्याकडनं अशीच नाथसेवा, नाथभक्ती या पुढेही चालावी. आणि तुम्हाला आजच मी पुढच्या पॉडकास्टसाठी पण आमंत्रण करतो. तुम्ही असंच आम्हाला आणखी पण एक आपले जे ऑडियन्स आहे त्याला आणखी पण तुम्ही नॉलेज द्यायचं किंवा नाथसेवा, नाथ संप्रदायाबद्दल किंवा आणखी ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल तुम्ही सखोल आपण परत चर्चा करूया. सध्या आपण इथंच थांबूया. धन्यवाद. मी खूप आभारी आहे का ज्यांनी मला इथे येऊन बोलण्याची संधी दिली आणि संकेत सरांनी मला ज्या अख्यातित गोष्टी विचारल्या त्यामुळे मी त्यांचा पण समक्ष आहे. तर त्यांनी मला इथं बोलण्याची आणि जे पण काही गोष्टी आहेत आपल्या प्रेक्षकांसमोर मांडण्याची एक चांगल्या प्रकारे संधी दिल्याबद्दल मी संकेत सरांचे पण चांगल्या प्रकारे आभार मानतो. आदेश. तुम्हाला जर काही अडचणी असतील, काही प्रॉब्लेम असतील तर महाराजांचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो. त्या ठिकाणावर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. अहमदनगरचे ते आहेत, त्याचा पत्ता पण मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याशी संपर्क साधा. धन्यवाद. आदेश.